हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आता वाजलेत 7:30 वाजलेत. कारण काय आहे ना, मी सकाळी उठले होते तेव्हापासून आम्ही दोघं जणांनी ब्लाऊजला एवढे हुकं लावलेत. तुम्ही बघू शकता. एवढे रात्री मी ब्लाऊज आणले होते हुकं लावायला. सगळे ब्लाऊज रेडी केलेत. भरपूर असतील ब्लाऊजे. किती 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ब्लाऊज आहेत जे की मी हुकं लावायला आणले होते. तर आता हे सगळ्या ब्लाऊजला हुकं लावलेत बघा मी. आणि आता चला मुलांचं आवरून द्यायचं आहे लवकर पटगिरी, कारण मुलांचा पण शाळेत जायचा टाईम आहे 8चा. तर आज त्यांची लवकर शाळा सुटणार होती, त्याच्यामुळं म्हटलं चला आज त्यांना पास्ता करायचा होता, तर पास्ता होऊन जाईल अर्ध्या तासामध्ये. म्हणून मग मी हुकं लावायला ब्लाऊज घेऊन आले होते. तर काय होतं माहिती आहे का, मी दररोज ब्लाऊज स्टिचिंग केले तरी पण मग मला ब्लाऊज घरीच घेऊन यावे लागतात. 2-4 दिवस मी ब्लाऊज शिवले ना, तर रोज 4-4 म्हटलं तरी पण ब्लाऊज शिवते मी. तर 2-3 दिवसाचे ब्लाऊज मी एखाद्याच घरी घेऊन येते आणि मग घरी आल्यानंतर आम्ही दोघंही त्या ब्लाऊजला हुकं लावून तयार रेडी करतो. आणि सपोर्ट भरपूर करतात हे मला, आणि मदत पण खूप करतात. तर ते त्यांच्या कामाला गेलेत आता बाहेर. काय दुकानात कुठेतरी जायचं होतं, तर म्हटलं चला आता एक तुम्हाला शेअर करा व्हिडिओ की कनेक्ट टेलरिंग जे बायका काम करतात त्यांना रोज रोज एक टार्गेट असतं त्यांचं. टार्गेट म्हणजे का नाही, हे काम करणं काही सोपं नाही. बिझनेस म्हटलं तरी चालेल की का नाही, रोज कॉम्पिटिशन असतंच आहे की नाही. रोज नवीन एक कॉम्पिटिशन आपल्यासमोर उभं असतं, तर त्याला तोंड द्यायचं असतं आपल्याला, आहे की नाही. तर माझं कसं आहे माहिती आहे का, मी काम तर करते दिवसभर दुकानामध्ये असते, काही विषयच नाही. म्हणजे की का नाही मला आज काय करायचं, टार्गेटवर काम करत असते मी की का नाही मला हे करायचं. कारण काय आहे ना, दुसरीकडं आता कसं मी MIDC एरिया पडतो मग आमची इथे. तर बायका कामाला जातात, तर का नाही 350 400 500 जरी म्हटलं हजरी, तर त्यांचं एक टार्गेट असतं की त्यांना तेवढं टार्गेट कंप्लीट करून तेवढे पैसे मिळणार असतात, आहे की नाही. तर माझं कसं असतं, आता हे तर आपलं आहे नाही का, म्हणजे बायका दुसऱ्यांची इथं काम करून एवढी मेहनत करून त्याचं टार्गेट कंप्लीट करतात, आणि हे तर आपलं काम आहे. तर आपण पण एक टार्गेट घेतलं पाहिजे रोज की का नाही, हां मला एवढं काम करायचं आहे, आजचं टार्गेट हे आहे. तर ब्लाऊजचं माझं एवढं म्हणजे का नाही, मला एवढं कोणी ओळखत नव्हतं, पण इंस्टाग्रामवर भरपूर काही ओळख झाली आणि हे असे टार्गेट कंप्लीट करत गेले, आणि तिथूनच मी इथपर्यंत आले की का नाही. एका ब्लाऊजची शिलाई माझ्या 160 140 अशी होती. तर आता एका ब्लाऊजची शिलाई 250. म्हणजे वर्क केलं तर काहीच म्हणजे वर्क जेवढं करतात तेवढी सक्सेस आहे याच्यामध्ये, आणि कष्ट तर सगळ्याच कामामध्ये आहेत. मला असं म्हणायचं आहे की म्हणजे कोणतंही काम करा तुम्ही, त्याच्यामध्ये कष्टाशिवाय पर्यायच नाही आहे, हो की नाही. तर बघा एवढे ब्लाऊज रेडी केलेत, म्हणजे सांगायचं हे तो का नाही, ब्लाऊज रेडी तर केलेत हे तर तुम्हाला मला सांगायचंच होतं, पण का नाही कष्ट जर केले तर तिथं सक्सेस आहेच आहे, 100% आहेच.